मी माझ्या आईवडिलांचा लाडका मुलगा होतो. माझ्या आईबाबांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण एक दिवस एक गरोदर स्त्री माझ्या बाबांसोबत जाताना मला दिसली. ती बाबांसोबत काहीही बोलत नव्हती, मात्र त्यांच्याबरोबर चालत जात होती. मला थोडं आश्चर्य वाटलं, पण मी त्यावेळी खूप लहान होतो. मला वाटलं ती कुणी आमच्या दूरच्या नात्यातून किंवा ओळखीची असेल आणि बाबा तिला मदत करत असतील असं समजून मी तिथेच ते विसरून गेलो. मात्र दुसऱ्या दिवशी मी मैदानात खेळत असताना मला पुन्हा ती स्त्री बाबांसोबत गाडीवर बसून जाताना दिसली, जी 7-8 महिन्यांची गरोदर असेल. आता मात्र मी उत्सुकतेपोटी त्यांच्या मागे जाऊ लागलो. मला आता जाणून घ्यायचं होतं की बऱ्याच वेळा मला बाबांसोबत दिसणारी ती स्त्री कोण आहे. गाडी आता आमच्या घराजवळ थांबली आणि तशी बाबांनी घराचं गेट उघडलं आणि ते आतमध्ये जाऊ लागले. तशीच ती गरोदर स्त्री देखील घराच्या गेटमधून आत गेली. हे पाहताच मी घरात शिरलो आणि इकडे तिकडे त्या गरोदर स्त्रीला शोधू लागलो. बाबा आता बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होत होते. माझी आई बाबांसाठी चहा बनवत होती. मी घरामध्ये त्या स्त्रीला पुन्हा शोधू लागलो आणि मग आईला विचारलं की आई, ती बाबांसोबत आलेली आंटी कुठे आहे. माझ्या आईने आश्चर्यचकित नजरेने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, अथर्व बेटा, कोणत्या आंटीबद्दल बोलत आहेस. त्यावर मी म्हणालो, अगं तीच ना गं, जी बाबांसोबत मला घराकडे येताना दिसली, जिला आता बाळ होणार आहे. आता मात्र आई आश्चर्यचकित होऊन हसली आणि म्हणाली, तुझे बाबा फ्रेश होऊन आले की तू त्यांनाच विचार. बाबा फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. तसं मी त्यांना विचारलं, बाबा, ती तुमच्यासोबत आलेली आंटी कोण आहे आणि कुठे आहे. मी तिला मागेही 1-2दा तुमच्यासोबत बघितलं होतं. आता मात्र आई थोडीशी चिंतेत पडली होती. तशी ती बाबांना म्हणाली, काय हो अथर्व, काय बोलत आहे. कोण बाई आहे जी तुमच्यासोबत येताना त्याला दिसली होती. हा काय प्रकार आहे. तसे बाबा म्हणाले, तू तुझ्या मुलालाच नीट विचार, तो कोणत्या स्त्रीबद्दल बोलत आहे. तसा मी बाबांना म्हणालो, अहो बाबा, असे काय करता. ती स्त्री, तिच्यासोबत तुम्ही आत्ता घरामध्ये आलात आणि त्या दिवशीही मी तुम्हाला त्या स्त्रीसोबत जाताना पाहिलं होतं. मी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला बघितलं होतं. आता मात्र आई बाबा दोघेही चिंतेत पडले होते. आता मात्र माझे बाबा माझ्यावर खूप रागावले आणि ओरडतच म्हणाले, तू काय वेडा झाला आहेस का अथर्व. मी तर आत्ता एकटाच घरात आलो. मी कुठे कोणत्या बाईला गाडीवर बसून आणले. मला नक्की वाटतं की बाबा खोटं बोलत आहे. म्हणून मी घरात आणि आजूबाजूला त्या स्त्रीला शोधू लागलो, पण मला कुठेच कोणी दिसलं नाही. म्हणून मी शांत झालो आणि पुन्हा खेळायला निघून गेलो. मात्र आता माझी आई फार चिंतेत पडली होती. ती बाबांवर फारच नाराज होती. ती बाबांना म्हणाली, अथर्व आता इतकाही लहान नाही की त्याला काही कळत नाही. खरं सांगा, कोण आहे ती बाई आणि कुठे गेला होता तुम्ही तिच्यासोबत. कुणाला गरोदर केलं तुम्ही. त्यावर बाबाही रागातच म्हणाले, हे बघ आशा, ही आजकालची पोरं टीव्हीवर काहीही बघतात आणि तसंच विचार करू लागतात. त्यामुळे आपल्याला विनाकारण त्रास होतो. मी आता मात्र फार बेचैन झालो होतो आणि या गोष्टीचा फार विचार करू लागलो. त्या दिवशी तर मला रात्री झोपही येत नव्हती. मला सारखी ती स्त्री आठवत होती, जी माझ्याकडे बघून स्मित हास्य करत होती. मला खात्री होती की बाबा नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवत आहे. काही दिवसांनी ती स्त्री मला पुन्हा बाबांच्या ऑफिसजवळ दिसली. म्हणून मी आता तिच्यावर बारीक लक्ष ठेवले. मला आता संपूर्ण माहिती घेऊन ही सगळी गोष्ट आईला सांगायची होती. माझ्या बाबांच्या ऑफिसची सुट्टी झाली तसे बाबा त्यांच्या बाईकजवळ जाऊन पोचले. ती स्त्री देखील बाबांच्या अगदी जवळ उभी होती, पण बाबा तिच्याकडे पाहतही नव्हते ना त्यांचे तिच्याकडे लक्ष होते. आता मला खूप आश्चर्य वाटू लागलं, कारण बाबा तिच्यासोबत एकही शब्द बोलत नव्हते. आता बाबांनी गाडी वळून स्टार्ट केली तशी ती स्त्री देखील पटकन गाडीवर बसली. मला वाटले बाबांचे आणि त्या स्त्रीचे काहीतरी भांडण झाले असेल, म्हणून ते एकमेकांसोबत बोलत नसतील. मात्र बाबांची गाडी घराच्या दिशेने जाऊ लागली. तसं मी कळून चुकलो की ती स्त्री बाबांसोबत नक्की घरी जाईल आणि आज काय ते खरे खोटे समजेल. म्हणून मी पळतच घराकडे गेलो आणि इकडे तिकडे त्या स्त्रीला शोधू लागलो, पण आजही तिथे कोणीच नव्हतं. त्यामुळे मी आज काहीही बोललो नाही, कारण या विषयावरून पुन्हा आई आणि बाबांमध्ये भांडण झाले असते. म्हणून मी ठरवले की आज एकटेच बाबांशी बोलून याबद्दल जाणून घेऊयात. माझे आई वडील खूप धार्मिक होते आणि सकाळ संध्याकाळ मनोभावे देवपूजा करायचे. आज संध्याकाळी देवपूजा करून आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेली. तसे मी बाबांच्या खोलीमध्ये गेलो आणि अगदी हळू आवाजात बाबांना विचारले, बाबा, ती स्त्री कोण आहे.
ती तर गरोदर आहे, तरी देखील तुमच्या गाडीवर बसून प्रवास करण्याची रिस्क का घेत आहे? माझा अचानक आलेला प्रश्न पाहून बाबा थोडेसे गडबडले आणि रागातच माझ्यावर ओढू लागले. मला म्हणाले, अथर्व, तू वेडा झाला आहेस का? कोणती स्त्री, कोण गरोदर आणि माझ्या गाडीवर तू कुणाला पाहिलंस? तेवढ्यात त्यांचा आवाज ऐकून आई तिथे आली. तसे बाबा आईवर खेकसले की, बघ तुझ्या पोराला काय झालं आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम तर नाही ना? तो काहीही बडबडत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्या स्त्रीबद्दलच बोलत आहे. इथे मी दिवसभर ऑफिसमधून दमून घरी येतो आणि घरी आलं की असा त्रास. बाबा त्या दिवशी फारच रागात होते. त्यांनी लगेच जेवण केलं आणि झोपून घेतलं. मात्र माझ्या आईने माझ्यावर थोडासा विश्वास ठेवला. तिने मला जवळ बोलावून विचारलं की, बाळा, तू कुठल्या स्त्रीबद्दल बोलत आहेस? कोण आहे ती? कशी दिसते? त्यावर मी आईला म्हणालो, आई, ती स्त्री अतिशय सुंदर आहे. तिचं पोट फार पुढं आलेलं आहे. कदाचित तिला 7वा-8वा महिना सुरू असेल. मी तिला 2-3 वेळा बाबांच्या मागे बसलेलं पाहिलं आहे. हे ऐकून आता मात्र आई अतिशय चिंतेत पडली होती. ती आता रडू लागली होती. तिला वाटलं की बाबांचं नक्की कुठेतरी बाहेर प्रेम प्रकरण सुरू आहे आणि त्यांच्यामुळे त्या स्त्रीला दिवस गेले आहेत. म्हणूनच ते तिला गाडीवर दवाखान्यामध्ये घेऊन जात असतील. याच विषयावरून आई बाबांसोबत त्या दिवशी खूप भांडण केलं. ती बाबांना म्हणाली, तुम्ही मला फसवत आहात, तुम्ही मला धोका दिलाय. आता मात्र बाबा माझ्यावरच फार चिडले आणि म्हणाले, तुझ्यामुळेच घरामध्ये भांडणं लागली आहेत. पण मी तरी काय करणार होतो, कारण मला जे प्रत्यक्ष दिसत होतं मी तेच बोलत होतो. दुसऱ्या दिवशी बाबा जसे कामावर गेले तेव्हा आईने त्यांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांचं सामान तपासू लागली. ती शोधण्याचा प्रयत्न करत होती की खरंच बाबांचं बाहेर एखाद्या मुलीसोबत काही संबंध आहेत का. बाबांच्या खोलीतील एका कपाटाच्या ड्रॉअरमध्ये तळाला आईला एक सुंदर मुलीचा फोटो आणि एक छोटीशी लेडीज पर्स सापडली. आता मात्र आई जोरजोराने रडू लागली आणि थोडीशी सावरून ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, अथर्व बाळा, तू त्या स्त्रीला ओळखशील ना? माझ्यासमोर फोटो धरून तिने मला विचारलं, हीच आहे का ती स्त्री? तो फोटो पाहताच मी म्हणालो, हो आई, नक्की ही ती स्त्री आहे. पण तिचं पोट एवढं कमी नाही. ती आता आई होणार असल्याने तिचं पोट फार मोठं आहे. माझी आई आता आणखीनच जोरजोराने रडू लागली. आता तिला खात्री झाली होती की आमच्या बाबांनी आम्हाला धोका दिला आहे. ते आमच्यासोबत राहत आहेत, मात्र त्यांनी दुसऱ्या एका स्त्रीबरोबरही आपला संसार थाटला आहे आणि ते आम्हाला फसवत आहे. आज आईने नक्की ठरवलं होतं की त्या स्त्रीला आणि बाबांना रंगेहात पकडायचं. म्हणून ती मला घेऊन बाबांच्या ऑफिसच्या बाहेर पोचली. आम्ही बराच वेळ ऑफिसच्या बाहेर थोड्या अंतरावर उभे होतो आणि बाबांची ऑफिस सुटण्याची वाट पाहत होतो. पण मला तहान लागल्याने मी शेजारच्या एका घराजवळ पाणी पिण्यासाठी गेलो. तेवढ्यात बाबांचे ऑफिस सुटले. ती स्त्री आजही तिथे बाबांच्या गाडीजवळ उभी होती. मला ती स्पष्ट दिसत होती. बाबा गाडीजवळ आले. त्यांनी गाडी सुरू केली. तशी ती पटकन बाबांच्या गाडीवर बसली आणि हे पाहून मी लगेच आईकडे धावत आलो आणि तिला म्हणालो, पाहिलंस आई, ही तीच फोटोमधली बाई. तिचं मोठं पोट आहे आणि तिला आता बाळ होणार आहे, जे आत्ता बाबांच्या गाडीवर बसून त्यांच्यासोबत जात आहे. माझं हे बोलणं ऐकताच आई थोडी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागली आणि मला म्हणाली, अथर्व बाळा, कोणती स्त्री? मला तर बाबांसोबत कोणीच दिसत नाही. हे ऐकून मी पुन्हा आईला म्हणालो, आई बघ, ती बाई बाबांच्या गाडीवर मागे बसून जात आहे. मी बऱ्याचदा त्या बाईला बाबांसोबत गाडीवर जाताना पाहिलं आहे. आई मात्र आता घाबरली आणि मला जवळ घेऊन म्हणाली, हो बेटा, बाबा आता एकटेच त्यांच्या गाडीवरून जात आहे. बाबांच्या गाडीवर आत्ता कोणीही बसलेलं नाही. आम्ही आता पटकन घरी आलो तेव्हा बाबा घरासमोर गाडी लावून गेटमधून आत आले होते. ती बाईसुद्धा बाबांसोबत गेटमधून आत आली असावी म्हणून आम्ही दोघे आजूबाजूला आणि घरामध्ये शोधू लागलो, मात्र तिथे कोणीही नव्हतं. आता आई मात्र विचारात पडली आणि तिला काय बोलावे समजेना. म्हणून आई मला म्हणाली, बाळा, तू आता तुझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास करत बस. आणि ती बाबांशी या विषयावर बोलण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेली. माझ्या बोलण्यावर आईने विश्वास ठेवला असे तिने मला भासवले होते. मी माझ्या खोलीकडे जाऊ लागलो, मात्र माझ्या मनात असंख्य प्रश्नांचं काहूर उठलं होतं. म्हणून आई आणि बाबा आता काय बोलतात हे ऐकण्यासाठी मी त्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर लपून उभा राहिलो. त्यांचं दोघांचं बोलणं ऐकून तर मला प्रचंड मोठा धक्काच बसला. माझ्या हृदयाची धडधड आता प्रचंड वाढली होती. बाबा आता फ्रेश होऊन बाहेर आले. आईने त्यांच्यासाठी चहा बनवला आणि त्यांना दिला.
तसे बाबांनी तिला थोडीशी काळजीत असल्याचं ओळखलं आणि तिला म्हणाले, काय झालं आशा, तू फार चिंतेत दिसते. आजही तुला तुझ्या मुलाने काही भरवलं तर नाही ना? तशी आई त्यांना म्हणाली, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. मला अगदी शांतपणे खरं खरं सांगा. त्यावर बाबा म्हणाले, तुला जे काही विचारायचं आहे ते स्पष्टपणे विचार. यावर आई म्हणाली, मला सांगा की यापूर्वी तुमचं इतर कुणावर प्रेम होतं का? यावर बाबा थोडंसं हसून म्हणाले, तुझ्यावर प्रेम करूनच मला पश्चाताप होत आहे, तर मी इतर कुणावर प्रेम करण्याची कशाला हिंमत करू? यावर आई मात्र थोडीशी संतापून म्हणाली, माझी टिंगल करू नका, मी अगदी सिरियसली विचारते आहे. यावर बाबा अगदी विश्वासाने तिला म्हणाले, आशा, तू आणि फक्त तूच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. तुझ्या व्यतिरिक्त मी कधीच कुणाचा विचार करू शकत नाही. तसं आईने तिच्याजवळ असलेला त्या बाईचा फोटो बाबांच्या समोर धरत त्यांना सरळ प्रश्न विचारला, तर मग ही कोण आहे? तसे बाबा थोडेसे गडबडले, पण जरा सावध झाले आणि म्हणाले, हा फोटो तुला कुठे मिळाला? हा फोटो तर मी खूप दिवसांपासून शोधत होतो आणि यासोबत एक छोटीशी पर्सही होती. खूप शोधल्यानंतरही ती मला मिळाली नाही, म्हणून मी शोधणं सोडून दिलं होतं. यावर आई त्यांना म्हणाली, मला सांगा, कोण आहे ही मुलगी? तिचा फोटो आणि पर्स तुमच्याजवळ कशी? ती इथे काय करते? आईचे हे सगळे प्रश्न ऐकून बाबा थोडेसे भावूक झाले आणि भूतकाळात हरवल्यासारखे जुन्या गोष्टी आठवू लागले. ते म्हणाले, मी जेव्हा अगदी सुरुवातीला इथे नोकरीवर जॉईन होण्यासाठी आलो तेव्हा माझंही लग्न झालेलं नव्हतं ना, तुझ्यासोबत माझी कुठली ओळख होती. ती नोकरीवर रुजू झाल्यानंतर मी या शहरात एक खोली घेऊन राहू लागलो होतो. मी नव्यानेच या ऑफिसला जॉईन झालो होतो. त्यावेळेला ही मुलगी तिथे काम करण्यासाठी येत होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती, तसेच तिचा स्वभावही अगदी मनमिळावू होता. ती नेहमी हसतमुखत असायची. तिचं नाव स्वाती. ती ऑफिसमध्ये सर्वांना हवीशी वाटायची. ती मलाही खूप आवडायची, पण मी तिला हे कधीच बोलून दाखवलं नाही. काही दिवसानंतर स्वातीच्या ऑफिसमधीलच एका मुलावर प्रेम जडले. ते सोबतच राहू लागले आणि त्यांचे लग्नही झाले नव्हते, तरी ते एकत्रच एका ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांचे नवरा बायकोसारखे संबंध प्रस्थापित झाले. नकळत तिला त्याच्यापासून दिवससुद्धा गेले होते. एकदा तो मुलगा काहीतरी कामानिमित्त त्याच्या गावी गेला, पण त्यानंतर तो कधीच परत आला नाही. स्वाती त्याची वाट पाहत होती, त्याला शोधत होती. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की तिला दिवस गेले आहेत. स्वाती आता खूपच टेन्शनमध्ये होती, कारण तिच्या घरी देखील या मुलाबद्दल काहीही माहिती नव्हते आणि तिचे आईवडील तिच्यासाठी आता स्थळे शोधत होते. त्यांना स्वातीच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल काहीही माहीत नव्हतं. स्वातीने त्या मुलाचा फोनही बऱ्याचदा ट्राय केला, पण तो बंद येत होता. स्वातीची माझ्यासोबत चांगली ओळख होती. आमची चांगली मैत्री झाली होती आणि हळूहळू माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम भावना जागू लागल्या. मला तिच्या पोटात असलेल्या बाळाबद्दल काहीही कल्पना नव्हती, पण मला त्या मुलाबद्दल माहीत होतं, म्हणून मी माझ्या भावना कधीही तिला बोलून दाखवल्या नाहीत. काही दिवसानंतर आम्हाला समजले की तो मुलगा गावी जात असताना त्याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. स्वातीला या गोष्टीचा फार मोठा धक्का बसला होता. आता तिला 3रा-4था महिना सुरू झाला होता आणि त्यामुळे हळूहळू तिचं पोट दिसू लागलं होतं. आता मी एक मित्र म्हणून तिची फार काळजी घेऊ लागलो. एक दिवस मी ऑफिसला थोडा लवकर पोहोचलो, तेव्हा बघितलं की स्वाती ऑफिसच्या पंख्याला आपल्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून मी तिच्याकडे धावलो, पण तिने तोपर्यंत गळफास घेतला होता. मी मोठ्या प्रयत्नानंतर तिला त्यातून बाजूला काढले आणि तिचे हातपाय चोळून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. तोपर्यंत ऑफिसचा स्टाफही तिथे पोहोचला होता. मला त्या दिवशी काय झालं होतं कुणास ठाऊक, पण ती थोडीशी सावध होताच मी चिडून तिच्यावर ओरडलो आणि त्या परिस्थितीत असं काही बोलून गेलो. तू वेडी झाली आहेस का स्वाती? हे तू काय करत आहेस? तशी स्वाती हंबरडा फोडून मला म्हणाली, माझ्या प्रियकराचे बाळ माझ्या पोटात आहे. तो आता या जगात नाही. तिकडे माझे आईवडील माझ्यासाठी स्थळ शोधत आहे. मी त्यांना कसं तोंड देऊ आणि काय उत्तर देऊ? त्यांना या समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. माझ्या पोटातील या बाळाचे पुढे कसे आणि काय होईल? त्याला कोण स्वीकारेल आणि सांभाळेल? या टेन्शनमुळे मी हे जग सोडण्याचा निर्णय घेत आहे. तेवढी बॅग फक्त माझ्या घरी पोचव. ती बोलत असताना तिचा हात माझ्या हातात होता. त्या भावनांच्या भरात मी तिला बोलून गेलो की तू अजिबात काळजी करू नकोस. मी करेन तुझ्याशी लग्न आणि तुझ्या बाळाचा स्वीकार करेल. मी देईल त्याला माझं नाव. आपण दोघे मिळून त्याला मोठं करू. मी तुला नवऱ्याचं प्रेम देईल. माझे हे शब्द ऐकताच तिला अश्रू अनावर झाले
मात्र गळफास घेऊन तिच्या श्वसननलिकेला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे तिने माझ्या कुशीतच प्राण सोडला. तिची बॅग मी तिच्या घरी पोहोचवली, पण नजर चुकीने तिची एक छोटी पर्स आणि हा फोटो माझ्याकडेच राहून गेला. त्यानंतर मी एक दोनदा ती पर्स शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती मला सापडली नाही. त्यामुळे हळूहळू मला त्या घटनेचा आणि या पर्सचा विसर पडत गेला. त्यानंतर असेच काही दिवस निघून गेले आणि मग तू माझ्या आयुष्यात आलीस. आपले लग्न होऊन संसार सुरू झाला. आपण संसारात रमलो, आपल्याला मुली झाली. पण आज अचानक तू हा फोटो दाखवून मला त्या आठवणीत घेऊन गेलीस. दाराच्या मागे उभा राहून मी आई आणि बाबांचं हे बोलणं ऐकत होतो. हे सर्व ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. पाय थरथर कापू लागले. याचाच अर्थ असा होता की मला बाबांच्या गाडीवर दिसणारी ती बाई नसून तो तिचा आत्मा होता. बाबांचं हे सर्व बोलणं ऐकून आईही खूप घाबरली, पण ती बाबांना म्हणाली, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही काहीही चुकीचं केलं नाही. आपल्या मुलाला म्हणजेच अथर्वाला ती मुलगी स्वाती तुमच्या गाडीवर बसलेली का दिसत असेल? आता बाबाही थोडे घाबरले होते, कारण स्वातीच्या आत्म्याला अजूनही मुक्ती मिळाली नव्हती आणि ती अजूनही माझ्या बाबांच्या शोधात होती. आता बाबांनी मला आवाज दिला आणि मला जवळ बोलावले. ते मला म्हणाले, बाळा मला माफ कर, मी उगाच तुझ्यावर रागावलो आणि तुला ओरडलो. पण आता सगळी घटना तुला माहीत आहे आणि आता तुला हे पूर्णपणे विसरावे लागेल. मग बाबा मला आणि आईला एका पंडितांकडे घेऊन गेले, ज्यांचा मृत्यू, आत्मा आणि त्याची मुक्ती याबद्दल चांगला अभ्यास होता. ते फार ज्ञानी होते. आम्ही जाऊन काही क्षण त्यांच्यासमोर बसताच त्यांनी सर्व घटना आपोआप ओळखली आणि त्या संदर्भात ते बोलू लागले. मी तर प्रचंड घाबरलो होतो, पण माझ्या डोळ्यांनी जे काही दिसले ते मी त्यांना सांगितले. त्यावर पंडितजींनी लगेच जाणले होते की गाडीवर दिसणारी ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून ती स्वातीच आहे आणि ती तुमच्या प्रेमात वेडी झाली आहे. म्हणून तुमच्या शोधात तिचा आत्मा इतके वर्ष भटकत असतो आणि वेळोवेळी ती या मुलाला दिसत आहे. हे सगळं ऐकून आई आणि बाबा दोघंही खूप घाबरले होते. त्यांनी त्या पंडितजींना विचारलं, आता काय करावं लागेल आणि यावर काय उपाय आहे? यावर पंडितजी म्हणाले, तुमचा पूजापाठ आणि देवावरची श्रद्धा यामुळेच तुमचा जीव वाचलेला आहे. तो आत्मा तसा वाईट नाही, तो आत्मा कुणाचंही वाईट करणार नाही. पण तिचा जीव जात असताना तुमच्या पतीचा हात तिच्या हातात होता, म्हणून त्यांच्यात तिचा जीव अडकला आहे आणि कुठलीही इजा न करता त्यांच्यासोबत राहत आहे. त्यावर बाबा म्हणाले, ते सर्व ठीक आहे पंडितजी, पण तो आत्मा इतर कुणालाही दिसत नाही, केवळ माझ्या मुलालाच का दिसतो? याचा त्याला काही त्रास तर होणार नाही ना? त्यावर पंडितजी म्हणाले, काही काळजी करू नका, केवळ तुमच्या मुलाची आणि त्या आत्म्याची जन्मरास एक असल्याने तो आत्मा त्याला दिसत आहे. उलट तो आत्मा तुमच्या मुलाकडे पाहून हसत असतो, त्यामुळे तो आत्मा त्याला काही इजा करणार नाही. आम्हाला काय करावे लागेल? माझ्या आईने घाबरतच विचारलं. तेव्हा पंडितजींनी सांगितलं, तुम्हाला स्वातीच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना सगळं काही सत्य सांगावं लागेल. तिच्या आईने काही वस्तू अजूनही घरात जपून ठेवलेल्या आहेत, त्या गंगेत अर्पण कराव्या लागतील. तुमच्याजवळ सुद्धा तिचे हे सामान आहे, ते तिच्या घरच्यांपर्यंत पोचून द्या, म्हणजे ती मुक्त होईल. तिला फक्त तुमच्याकडून हेच हवं आहे. त्या पंडितला प्रेत आत्म्याची खूप माहिती होती, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आई, बाबा, मी आणि माझी लहान बहीण स्वातीच्या गावाकडे निघालो. गावी गेल्यानंतर समजले की तिच्या घरची परिस्थिती खूपच गरीब आणि हालाकीची झाली होती. खरं तर त्यांच्या मुलीने असे केल्यामुळे त्यांचं नाव पूर्ण खराब झालं होतं. तिच्या वडिलांसोबत, भावासोबत कुणीही काम करायला तयार नव्हतं आणि म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या घरातून एका छोट्या घरात त्यांना यावं लागलं होतं. खायचेही त्यांचे हाल होते, पण ते आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचे, म्हणून त्या आईने तिच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने, कपडे त्याला अजूनही हात लावला नव्हता. आमची मुलगी परत येईल, आम्ही तिचं लग्न करू, असंच ती माऊली बोलत होती. मला दिसत होतं माझ्या बाबांसोबत अजूनही ती स्वाती आंटी आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी आहे. मी खूप घाबरलो होतो. माझी आई मला डोळ्यांनीच विचारत होती की ती इथेच आहे का? मी हो म्हणालो. माझे बाबा त्यांच्याजवळ पोचले आणि त्या स्वातीबद्दल जे काही ऑफिसमध्ये घडलं होतं ते सगळं काही घरच्यांना सांगितलं. तिच्या पोटातील बाळ पाप नव्हतं, ते दोघे लग्न करणार होते. लवकरच त्यांच्याबद्दल तुम्हा सगळ्यांना सांगणार होते. ते एकत्र राहत होते, कारण इतक्या मोठ्या शहरात एकटी मुलगी राहणं सोपं नव्हतं आणि बाबांनी सगळं काही तिच्या घरच्यांना सांगितलं. आजही तुमच्या मुलीचा आत्मा भटकत आहे हेही सांगितलं
आणि आपल्याजवळ असणारा तिचा फोटो आणि तिची पर्स त्यांनी तिच्या आईकडे दिली. ही तुमची अमानत आहे जी माझ्याकडे राहिली होती. ती पर्स त्या आईने खोलून बघितली तर त्यात एक चिठ्ठी निघाली. त्यात लिहिलं होतं की, आई बाबा, मी उद्या तुम्हा सगळ्यांना सोडून माझ्या बाळासह माझ्या प्रेमाकडे जात आहे. मला माहीत आहे तुम्ही मला माझ्या बाळासह स्वीकारणार नाही आणि हे मला जगू देणार नाही, म्हणून मला त्याच्याकडे जावं लागत आहे. पण माझा जीव आजही तुमच्या सगळ्यांकडे लागून आहे. तुम्हाला भेटण्याची माझी मनापासून इच्छा होती, पण कोणत्या तोंडाने भेटू बोलू समजत नाही. तुम्ही माझ्या शिक्षणाला खर्च केला, माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, म्हणून मी इतकी मोठी प्रगती केली, एवढं नाव कमावलं. पण त्यासोबतच एक प्रेम करायची ही चूकही केली. पण माझ्या नशिबात हे प्रेम, नवरा, मूल काहीच नव्हतं, म्हणून असं घडलं. असो, मी 3 ठिकाणी या शहरात जागा घेऊन ठेवली आहे. आज माझ्याकडे सगळं काही आहे जे फक्त तुमच्या सगळ्यांचंच आहे. काही डॉक्युमेंट्स आहेत, ते दादाला दाखव, त्याला समजेल. आणि माझ्या बँकमध्ये बॅलन्स इतका आहे की तुम्ही तुमचं पूर्ण जीवन आरामात घालू शकता. मी माझ्या पॉलिसी पण सोडून जात आहे, ज्यात मी तुझं आणि बाबांचं नाव घातलं आहे. मी हा वाईट निर्णय यासाठीच घेतला की मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही. मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. आमचं बाळ या जगात येणार आहे हे सुद्धा त्याला माहीत नाही. त्याला मला हे सगळं सांगायचं आहे, म्हणून आज मी त्याच्याकडे जात आहे. मला माफ करा. तुमचीच मुलगी स्वाती. ते वाचून तिचे आईवडील आणि भाऊ रडू लागले. खरं स्वातीने काही डॉक्युमेंट या पर्समध्ये ठेवले होते. त्यात काही प्रॉपर्टीचे कागदपत्र होते, बँकेचे पासबुक होते, ज्यात तिने कामाला लागल्यापासून सेव्हिंग जमा करून ठेवली होती. तिच्या आईवडिलांची जी हलाखीची परिस्थिती होती ही तिला बघवत नव्हती. म्हणूनच माझ्या बाबांची ट्रान्सफर परत एकदा त्याच शहरात झाली जिथे स्वाती आणि माझे बाबा भेटले होते. म्हणजे तिने हे घडवून आणलं होतं. आता माझ्या आईबाबांनी स्वातीच्या आईला तिच्यासाठी सांभाळून ठेवलेले कपडे, दागिने गंगेमध्ये अर्पण करायला सांगितले. पुन्हा ब्राह्मणाकडून विधी करून घेतला आणि आता तिच्या आत्म्याला शांती मिळाली. तो स्वातीचा आत्मा जातानाही माझ्यासोबत स्मित हास्य करत होता. आता मला तिची भीती वाटली नव्हती. मीही हाताने तिला बाय केलं. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. तिचेही आईवडील माझे बघूनच हाताने तिला बाय करत होते. अशा प्रकारे त्या स्वातीच्या आत्म्याला शांती मिळाली होती, जी आपल्या आईवडिलांसाठी, त्यांच्या आनंदासाठी तडपडत होती. माझ्या बाबांवर तिची नजर होती, कारण शेवटच्या श्वासात माझे बाबा तिच्याजवळ होते. म्हणून तिने बाबांना पकडलं होतं, कारण तिचे काही मौल्यवान सामानसुद्धा बाबाकडे होते, जे माझे बाबा विसरले होते. तिने माझ्या बाबांचा पाठलाग केला, पण त्रास दिला नाही. तिला फक्त त्यांची मदत हवी होती. हे सगळं करून माझे बाबा खूप समाधानी होते. मी तेव्हा 7वी शिकत होतो. आमच्या घरात मी, माझी एक लहान बहीण आणि माझे आईवडील राहत होते. माझ्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज होतं. माझे बाबा हिंदू तर आई ख्रिश्चन होती. बाबा हिंदू देवाला मानत होते तर आई प्रेयर करत होती. घरात माझ्यावर व माझ्या बहिणीवर कधीच प्रेशर दिलं नाही की तुम्ही याच देवाची पूजा करा. आम्हाला वाटेल त्या देवाला आम्ही मानायचो. आमचे खूप हसते खेळते कुटुंब होते. पण अचानक जेव्हा बाबांची ट्रान्सफर एका दुसऱ्या शहरात झाली होती आणि हे सगळं तिथून पुढं घडलं होतं. माझ्या आईबाबांचं एकमेकांवरील प्रेम अजूनही तसंच आहे. दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी एकमेकांवर जो विश्वास दाखवला, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज त्या स्वातीच्या आत्म्याला शांती मिळू शकली आणि परत एकदा आम्ही आमचं आयुष्य चांगलं जगू लागलो. काही दिवसांनी माझ्या बाबांनी तिथून परत एकदा ट्रान्सफर दुसऱ्या शहरात करून घेतली, जिथे पहिल्या काहीच आठवणी नसेल, आणि आमचं पुढील आयुष्य तिथे नव्याने सुरू झालं. माझ्या आईच्या देवपूजेमुळे, आमच्या देवावर असणाऱ्या विश्वासामुळे, श्रद्धेमुळे आमच्या घरात काहीच अनर्थ घडलं नाही. म्हणून देवावर प्रचंड श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. देव वाईट घडू देत नाही. कथित तात्पर्य एवढंच आहे की घरातील लहान मुलं जर एखादी गोष्ट सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवत चला. देवाची भक्ती पूजा मनापासून करा. लहान मुलांना, घरातील मोठ्या माणसांना जर असे अनुभव येत असतील तर लगेचच मोठ्या एखाद्या ज्ञानीपुरुषाचा सल्ला घ्या. नवरा बायकोने एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांची साथ द्या. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गुंफण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा.
म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील. धन्यवाद.